आम्ही सारे खवय्ये. ही जी तयारी मांडली ही कसली आहे? हे डिंकाची करंजी करायची आहे आपल्याला. डिंकाची करंजी, बरोबर. टुटी फ्रुटी पण, तुटी फ्रुटी पण घ्यायची त्याच्यात. पण टुटी फ्रुटीचा तुम्ही चुरा पण करून घेतलाय? नाही, थोडंसं मिक्सर मध्ये ते फिरवली. अच्छा, थोडीशी तर ते काय थोडीशी एकजी होते, बाकी काहीच नाही. बरोबर, डिंकामध्ये. डिंका. ठीक आहे, तर आपण साहित्य बघूया नीट. काय काय घेतात वहिनी सांगा. हा डिंक आहे, हे पिठी साखर आणि टुटी फ्रुटी आहे, हे रवा मैद्याचं पीठ आहे आणि थोडं डेकोरेशन करायसाठी आयसिंग, काजू पावडर आणि वेलची पावडर. साहित्य झालं असेल लिहून. आणि आता परत आपण तूप घेतलेलं आहे आणि ते पण छान तापलंय. तर वहिनी हे भाजायचं ना? हा, एवढ्या तुपात? हा, कारण ते तूप खाली असतं, फक्त डिंकच वर आहे. हा, ओके ओके. म्हणजे सगळं तूप काय शोषून नाही घेणार? नाही नाही, फुलत जाणार ना तो? फुलत जाणार, वर येणार तो. लाया फुलवतो हा, तसं? बस तसं. सोपं असतं, पण ते व्यवस्थित झाला पाहिजे. नाहीतर जर तो फुलवला गेला नाही तर मग खाताना ती कच अशी दाताखाली येते आणि येते म्हणजे काय, दात एकमेकापासून सुटतच नाही असं होतं. ते चिकटून बसतं एकदम डिंक. तर तेवढं फक्त जर नीट फुलवला गेला ना तर मग डिंकाचा सारखा असा खुसखुशीत होतो तो, चांगला फुलला की. ऍक्च्युली बहिणी, आपल्या म्हणजे रोजच्या खाण्यामधनं डिंक वगैरे बाद होत चाललेलं आहे ना, आणि ते किती पौष्टिक आहे खरं. पूर्वी बाळंतिणींना वगैरे खाल्लेच पाहिजे असा नियम होता ना. कंबरदुखी, पाठदुखी. नाही, बाळंतींसाठी तर हा फार उत्तमच आहे डिंक. तिला कुठल्याही हालतीत बाळंतींच्या पोटात डिंक गेलाच पाहिजे. बरोबर, कारण तिचे जे अवयव वीक झाले असतात डिलिव्हरीच्या वेळेला, तेव्हा याचा खूप मोठा फायदा होतो. डॉक्टरच्या औषधापेक्षा याचा जास्त फायदा होतो. पण आजकालच्या पिढीमुळे ते जरा बाद होते. पण ते आणायला हरकत नाही अशा वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्या आहारात. ठीक आहे, हे झालं ना आता? हे झालं. आता बघा किती छान फुललेलं आहे. परफेक्ट. आता पुढची तयारी करूया. मस्त फुलला गेला डिंक ना, परफेक्ट एकदम. असा तुम्ही बघताय तो हाताने पण मस्त असा चुरा होतोय त्याचा, तर त्यामुळे छान झालेलं आहे. आता हे सगळं घालायचं. हा, हे आता आपण या बाउल मध्ये घेऊया डिंक. तो परत हाताने करायला लागेल. हा, म्हणजे चांगलं मिक्स होतं असं. मी घालू का हे? हो, साखर घाला ना आधी. पिठी साखर? हा, पिठी साखर. किती सध्या? कारण टुटी घेतोय. हा, सांगा मला. हा, बस. कारण परत मगासारखं टुटी फ्रुटी पण तशी गोडच. हा, गोडच आहे ती, पण तिची स्वतःची कशी चव वेगळी आहे. आपण एरवी करंजा खातो सगळ्या, नारळाच्या म्हणा, तिळाच्या, खव्याच्या, ड्रायफ्रूटच्या, याच करंजा खातो ना आपण. कम्प्लीट वेगळं झालं तेच. म्हणजे ऐकिवात पण नाहीये अजिबात. पूर्ण इनोव्हेशन, शोध हा वहिनीने लावलेला आहे. आता टुटी फ्रुटी याचं तुम्ही काय? आणि हे आता जर आपला 50 ग्राम हे असला ना डिंक, तर 50 ग्राम टुटी फ्रुटी घ्यायची. सम? हा, सम. कारण डिंक भरपूर होतो ना फुलून. हा, बरोबर. आता हे बघा सगळं मिक्स झालंय. हवंय तुम्हाला अजून? नाही, एवढं बस. तुम्हाला आवडत असेल तर परत थोडं घालता येईल. मला दोन्ही आवडेल, पण ठीक आहे. आता आवडतं खूप, पण थोडासा विचारही करायला लागतो. बरोबर आहे. हा, आता काजू पावडर घाला. काजू पावडर नाही घातली तरी चालते, पण ते थोडंसं त्याला बँडिंग साठी म्हणून. सुट्ट हा, म्हणून. आणि जरा थोडंसं चव पण येते त्याची, रिचनेस. तर बघ झालं मग. बरोबर. अजून नको ना? हे बस? नाही, हे बस. वेलची पावडर थोडी. ही जायफळ वेलची आहे का फक्त? नाही, फक्त वेलची. मी विदाऊट साखर आहे. एरवी आपण साखर घालून करतो ना, मग त्याची चव येत नाही अशी. आणि वेलची पावडर कधीही करताना ना थोडी अशी अर्धवट करायची, म्हणजे चुकून एवढासा कण दाताखाली आला की छान लागतो. आता ते पावडर केल्यावर ते कळत नाही वेलची होती की नाही ते. ही पण एक टीप लक्षात ठेवायला हरकत नाही की थोडीशी जस्ट थोडंसं बाहेर काढलं आणि मला वाटतं म्हणजे आपल्या तोंडात दाताखाली जर वेलची आली तर छान सुगंध आहे त्याला. सो काही हरकत नाही, मस्त लागेल. नाही, चवच बदलते. वेलची दाताखाली आली की चवच बदलते. आता हे झालेलं आहे, सारण तयार झालं. आणि पीठ तुम्ही जे घेतलेलं आहे मळून ते रवा मैदा आहे? मैदा आहे. थोडासा 2 चमचे रवा घातलाय, चवेला मीठ आणि थोडंसं 2 चमचे तूप.
ओके, ते पीठ मळून ते रेडी ready रेडी. आणि मग आता आपण ते सारण भरायला घेऊया आणि मग तळायचे. नंतर तळायचे. मग ती तयारी करू. बरं. सारण तयार झालं आणि आपण पिठाबद्दल जसं मी विचारलं होतं वहिनीना, मैदा आणि 2 चमचे रवा ना, तूप नेहमीच म्हणजे मोहन, मीठ किंचित. एरवी आपण करंजाला तसंच भिजवतो करतो तसं ते पीठ करून त्याच्या पुऱ्या करून घेऊ. पुऱ्या करून घेतल्या. आता भरूया. आता हे भरा. एरवी आपण करंजा कशा अशा ठेवून अशा भरतो ना. आता हे काय आमच्या तिकडे विदर्भात नाही, असे करंजाचे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे साचे मिळतात. हो, मस्त होतं हे. म्हणजे भरायला पण इझी जातात आणि दिसायला पण सुंदर. पण मग हे बंद केल्यानंतर बरोबर आहे. ऍक्च्युली मला बघायला आवडेल, विचार करण्यापेक्षा आपल्याकडे आहे तर ते हे असं ठेवायचं. तर सारण भरूया. आता आपण याच्यात सारण भरूया. हाताने भरूया कारण ते चमच्यानी बरोबर बसत नाही. आणि पूर्ण आत पूर्ण, कारण त्याला सेप जो आहे ना, हे असं दाबून भरलं तरच त्याला सेप येतो. आणि पण असे या शेपचे मिळतात का? नाही, भरपूर सेप आहेत. भरपूर शेप. हो, आता माझ्याकडे पण 2-4 आहेत. मी तुम्हाला दाखवते नंतर. येस. नाही, आता मागून पण ठेवा. हे इतकं मस्त आहे, मला खूप आवडलं. म्हणजे हे मागवून दिले मी बऱ्याच मैत्रिणीला. हो ना. आता मला पण दे, मी यादी देते तुम्हाला चालेल. वेगवेगळ्या शेपची. तर मला पण दे नक्की. चालेल. आणि फक्त करंजा नाही, आपल्याला आता हा एकदा शेप मिळालाय म्हटल्यानंतर त्याच्यात पॅटीस आपण अनेक गोष्टी करू शकतो. साटोळी वगैरे बरेच प्रकार. ह्याचं कडेला असं थोडं पाणी लावून घ्यायचं, म्हणजे हे फुटायची शक्यता कमी असते. आणि हे असं फोल्ड करायचं याला. ओके. परत हाताने थोडं प्रेस करायचं, असं त्याला सेफ येतो. आणि ह्या कड्या अशा दाबून घ्यायच्या. मस्त इझी. असं. आणि हे साईडचं असं काढून टाकायचं. दिवाळीत काय फास्ट काम होईल ना, लगेच होतं. खूप सोपं वाटतंय आता हे. आणि निघताना तुम्ही साच्याला काही लावून घेतलं? काहीच नव्हतं. आता तुमच्या समोरच आहे, काही लावलेलं नाही. काही लावायची गरज नाही, लगेच सुट्ट. एवढं छान. आणि अशा पद्धतीने. ओके, आपण अजून 1-2 करून घेऊया, म्हणजे करता येतील आपल्याला. साच्यामुळे पटापट झालेल्या आहेत आमच्या या करंज्या. तर आता त्या पटापट तळून पण घेतो. सोडायच्या हलक्या हाताने. सोड ना. ओके, छान. खरंच घट्ट भरले गेलेत ना. अगदी मस्त मस्त. ठीक आहे, या तळून घेऊया आणि मग त्याच्यावर आपल्याला आयसिंग करायचं. ठीक आहे, मग तळून घेऊया. करंज्या तळून झाल्या आणि आता आपण त्या भरायच्या. हे करायचं ना, आयसिंग करायचं. थोडं त्याला डेकोरेशन करायचं. मेहंदी करंजीवर मेहंदी काढूया. थोडक्यात सांगायचं म्हणजे. ओके, मस्त सजवून घेतो आपण. तर तोपर्यंत तुम्हाला साहित्य कृती घ्यायला हरकत नाही, लिहून घ्या. डिंकाची करंजी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: डिंक, पिठी साखर, टुटी फ्रुटी, रवा मैद्याची भिजवलेली कणिक, आयसिंग, काजू पावडर आणि वेलची पावडर. कृती: प्रथम एका कढईमध्ये तूप गरम करून त्यामध्ये डिंक भाजून घ्यावा. एका बाउलमध्ये भाजलेला डिंक, पिठी साखर, टुटी फ्रुटी, काजू पावडर आणि वेलची पावडर घालून ते एकजीव करून घ्यावं. रवा मैद्याच्या कणकेच्या पाऱ्या लाटून त्यामध्ये तयार मिश्रण स्टफ करून करंज्या तयार कराव्यात आणि करंज्या खुसखुशीत तळून घ्याव्यात.